या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत रिलीवेक्स ऑइंटमेंट, विश्वास आयुर्वेदाचा रिलीवेक्सचा घ्या फायदा. सहप्रायोजक महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. लखलखता नाविन्य. आई अंबाबाईचा उदे उदे. आज ही गाज भक्तांच्या मुखी ऐकली आणि खरंच रोमांचित झाले. मी माझा हा नवरात्र उत्सव साजरा करतेय कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या पायाशी आणि त्याच भक्तिभावानं मी या तिसऱ्या माळेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवरात्र विशेष मालिकेत, ज्याचं नाव आहे दुर्गे दुर्गट भारी. सहप्रायोजक रिलीवेक्स ऑइंटमेंट, विश्वास आयुर्वेदाचा रिलीवेक्सचा घ्या फायदा. सहप्रायोजक महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. लखलखता नाविन्य. मंडळी, आपण आईचं दर्शन घेतलं, मंदिराबाबत बोललो, पण आज आपण बोलणार आहोत आईच्या त्या सुंदर मूर्तीविषयी. आणि त्यासाठी आपल्याबरोबर आज पुन्हा एकदा आहेत राणिंगा सर. जसं मी तुम्हाला आत्ता म्हणाले, आज आपण आईच्या मूर्तीविषयी बोलणार आहोत आणि त्यासाठी सर आपल्याबरोबर आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर, मला आज खरंच आईच्या त्या सुंदर रूपाविषयी, त्या सुंदर मूर्तीविषयी बोलायला आवडेल. खरंच आईच्या मूर्तीचं स्वरूप समजून घेणं हे सुद्धा एक नवरात्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. शाक्त उपासनेचा म्हणून ज्या दुर्गा सप्तशतीचा परिचय करून घेतला जातो किंवा दुर्गा सप्तशतीतून आपण देवतेच्या रूपाचा परिचय करून घेतो, त्या दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये प्राधानिक रहस्य नावाचा एक भाग आहे आणि त्या प्राधानिक रहस्यामध्ये या विश्वाच्या निर्मितीचं आदिकारण असलेली जी आदिशक्ती आहे तिची मूर्ती कशी असायला पाहिजे त्याच्या संदर्भात एक सुंदर असा श्लोक आलेला आहे. मातुलुंगम गदाखेटम पानपात्रम च बिभ्रती नागम लिंगम च योनिश्च बिभ्रती नृप मूर्धनी, असा तो श्लोक आहे. आणि या श्लोकातल्या प्रमाणे तंतोतंत जुळणारी अशी करवीर महालक्ष्मीची आज गर्भगृहामध्ये असलेली मूर्ती आहे. तिचं आपण समजून घेतलं तर तिच्या उजव्या हातामध्ये मातुलुंगम नावाचं एक फळ आहे. काही पुस्तकामध्ये त्याला मातृलिंग असं म्हटलेलं आहे, पण तो चुकीचा उच्चार आहे. मातुलुंग हे संस्कृत नाव आहे, ते म्हाळुंग नावाच्या एका फळाचं. आणि हे फळ आपल्या आयुर्वेदानं, प्राचीन आयुर्वेदातून संतती निर्मितीसाठी किंवा प्रजननासाठी असलेलं दोष निवारक असं औषधी गुणांनी युक्त असं फळ तिच्या हातामध्ये आहे. ते तिच्या मातृत्व शक्तीचं, म्हणजे करवीर नगरीला महामातृक क्षेत्र आपण म्हटलं, हिला जगन्माता म्हटलंय, तर मातृत्व प्रदान करणारं जे फळ आहे ते तिनं हातामध्ये धारण केलेलं आहे. ते तिच्या मूळ जगतजननी या रूपाचं परिचय करून देणारं असं फळ तिनं आपल्या उजव्या हातामध्ये धारण केलेलं आहे. तिच्या उजव्या दुसऱ्या हातामध्ये गदा आहे. ती गदा म्हणजे तिच्या क्रियाशक्तीचं प्रतीक आहे. ती तिनं गदा उगारलेली नाही आहे, युद्धसज्ज नाही आहे, तर जमिनीला टेकवून ठेवलेली गदा आपल्या लांब सडक बोटानं तिनं पेलवून धरलेली आहे. अतिशय सुंदर तिचं ते बोटांचं वगैरे स्वरूप आपल्याला त्या मूर्तीमध्ये पाहायला मिळतं. आणि त्यानंतर तिच्या डाव्या वरच्या हातामध्ये आहे ती ढाल. ढाल म्हणजे तिच्या ज्ञानशक्तीचं प्रतीक आहे आणि कुठल्याही संकटावर ज्ञानाच्या माध्यमातून मात करता येते हे दाखवणारं प्रतीक असलेली ढाल तिच्या डाव्या वरच्या हातामध्ये पाठीमागच्या बाजूला वळवून ठेवलेली आहे, म्हणजे युद्धसज्ज स्वरूपामध्ये ती नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या डाव्या हातामध्ये असलेलं पानपात्र. पानपात्र म्हणजे पिण्याचं भांडं, साधा त्याचा अर्थ आहे. पण करवीर निवासिनी जगदंबा ही सगळ्या विश्वाचं पोषण करते आणि त्या पोषण तत्वाचं प्रतीक म्हणजे ती वाटी, म्हणजे ते पानपात्र, ते तिनं हातामध्ये धारण केलेलं आहे. ही झाली तिच्या हातातल्या आयुधाची वर्णनं. पण तिनं तिच्या मस्तकावर जे संदर्भ धारण केलेले आहेत ना, ते अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की नागम लिंगमच्या योनिश्च, या 3 वस्तू तिनं आपल्या मस्तकावर म्हणजे मूर्धनी धारण केलेल्या आहेत असं त्या राजाला ऋषीमुनींनी वर्णन करताना, त्या मूर्तीचं वर्णन करताना सांगितलेलं आहे. नागम लिंगम योनी याचा अर्थ तिच्या मस्तकावर जो नाग आहे तो 3.5 वेटोळ्याचा नाग आहे. 3.5 वेटोळ्याचा नाग म्हणजे साक्षात कुंडलिनीचं प्रतीक, 3.5 शक्तिपीठाचं प्रतीक असा 3.5 वेटोळ्याचा नाग तिनं आपल्या मस्तकावर धारण केलेला आहे, जो कालतत्वाचंही प्रतीक आहे. म्हणजे कालाला सुद्धा जिनं आपल्या अधीन ठेवलेलं आहे अशी ही जगदंबा, ते तिच्या मस्तकावरचा नाग आपल्याला सुचवतो. आणि त्याच्या पाठीमागं योनी आणि लिंग ही 2 स्वतंत्र प्रतीकं मांडण्यात आलेली आहेत.
काही लोक म्हणतात की तिच्या डोक्यावर शिवलिंग आहे, पण ते शिवलिंग नाही, सयोनी लिंग असाच उल्लेख आपल्याला शिलालेखातून पाहायला मिळतो, तिच्या स्तुतिमंत्रातून पाहायला मिळतो. आणि पुरुष तत्व आणि प्रकृती तत्व या दोन तत्वातून विश्वाची निर्मिती झाली असं सांख्यशास्त्राचं मुख्य जे तत्वज्ञान आहे त्याचं प्रतीक तिनं आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. आणि म्हणून ती जगत जननी आहे, म्हणून ती जगदंबा आहे, आणि म्हणून ती सगळ्या जगाची अखिल विश्वाची माता आहे. सर, आपण आत्ता बोललो मूर्तीविषयी, पण मला जाणून घ्यायला आवडेल की ही मूर्ती इथे कधी झाली, म्हणजे मूर्तीच्या स्थापनेचा इतिहास मला जाणून घ्यायचा आहे. या मूर्तीच्या स्थापनेचा इतिहास, त्याचे कागदोपत्री संदर्भ उपलब्ध आहेत. 26 सप्टेंबर 1715 या तारखेला ही मूर्ती या गाभाऱ्यामध्ये विराजमान झाली आणि तिची प्राणप्रतिष्ठा झाली. त्या संदर्भातले अनेक कागदपत्र शिवाजी विद्यापीठानं प्रकाशित केलेले आहेत. त्याच्यामुळे ऐतिहासिक संदर्भ जर पाहिले तर 26 सप्टेंबर 1715 या दिवशी या गाभाऱ्यामध्ये ही मूर्ती विराजमान झाली. याच्यापूर्वी ही मूर्ती कुठं होती तर त्याचाही संदर्भ आपल्याला या पत्रातून पाहायला मिळतात. तर आदिलशाहीच्या काळामध्ये किंवा आक्रमणाच्या काळामध्ये मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी पुजाऱ्यांनी ही मूर्ती उचलून गाभाऱ्यातून उचलून आपल्या घरामध्ये लपवून ठेवली होती. आणि हे स्पष्ट उल्लेख असलेली कागदपत्र आपल्याला शिवाजी विद्यापीठानं प्रकाशित केलेल्या कागदामध्ये किंवा अनेक संदर्भ ग्रंथातून पाहायला मिळतात. याचा अर्थ असा की प्राचीन काळापासून या मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली मूर्ती मध्यंतरीच्या धामधुमीच्या काळामध्ये, धामधुमीच्या काळात हा शब्द सुद्धा त्या ग्रंथामध्ये आलेला आहे बरं का, म्हणजे त्या काळच्या त्या कागदोपत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की महालक्ष्मी धामधुमीच्या काळामध्ये पुजाऱ्याच्या घरी लपवून ठेवली होती, असा तो कागदपत्र उपलब्ध आहेत, ते प्रकाशित झालेले आहेत. तर धामधुमीच्या काळामध्ये ही मूर्ती पुजाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी आपल्या घरामध्ये लपवून ठेवली होती. आणि नंतर 1715 साली त्याचे ऐतिहासिक संदर्भ खूप महत्त्वाचे आहेत. नरहर भट सागावकर नावाच्या एका गृहस्थांना स्वप्नात दृष्टांत झाला की आता काळ शांत झालेला आहे, वातावरण शांत झालेलं आहे, त्याच्यामुळं आता जगदंबेच्या मूर्तीनं आपल्या स्वस्थानी बसण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, असं त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. नरहर भट सांगावकरांनी त्यावेळेला कोल्हापूरची राजधानी पन्हाळ्यावर होती. पन्हाळ्यावर जाऊन कोल्हापूरचे छत्रपती दुसरे संभाजी यांच्या कानावर ही गोष्ट घातली. संभाजी तरी जगदंबेचे भक्तच होते आणि त्यांनी आपल्या गजेंद्रगडकर घोरपडे नावाच्या सरदारांना आज्ञा केली आणि ही मूर्ती गाभाऱ्यामध्ये पुन्हा विधीपूर्वक प्रतिष्ठापना करायला सांगितली. तर 26 सप्टेंबर 1715 या दिवशी गजेंद्रगडकर घोरपडे सरकार यांनी ही मूर्ती गाभाऱ्यामध्ये विधीपूर्वक स्थापित केली. आणि त्यानंतर त्या मंदिराच्या व्यवस्थापनाचे सगळे अधिकार हे प्रधान कुटुंबांच्याकडे दिले आणि त्यांना प्रधान हे पद दिलं. घोरपडेंना गजेंद्रगडकर घोरपडे सरकार असं पद पण त्यांना दिलं. आणि या घोरपडे आणि प्रधान कुटुंबाचे वंशज आज सुद्धा या करवीर नगरीमध्ये या मूर्तीच्या इतिहासाची साक्ष मोठ्या अभिमानानं देत आहेत. सर, तुम्ही आता आम्हाला मूर्तीच्या स्थापनेविषयी सांगितला, सगळा इतिहास सांगितला, पण त्याच परिसरात इतरही देव आहेत, त्यांच्याविषयी जरा सांगा. त्यांचा जर परिचय करून घ्यायचा असला तर त्याचे 3 गटामध्ये विभागणी केली जाते. एक परिवार देवता, दुसरी प्राकार देवता आणि तिसरा गट म्हणजे परिसर देवता. परिवार देवता म्हणजे जगदंबेच्या परिवार देवता 5 आहेत. जगदंबेची प्रत्येक वेळेला केलेली आरती या 5 देवतांना ओवाळली जाते, म्हणून त्या जगदंबेच्या परिवारातल्या देवता मानल्या जातात. करवीर निवासिनी महालक्ष्मीची मुख्य मूर्ती, त्याचबरोबर महाकाली, महासरस्वती, समोर असलेला गणेश आणि देवीच्या मस्तकावर असलेल्या मजल्यावर असलेलं मातृलिंग नावाचं एक शिवलिंग, या त्या 5 परिवार देवता मानल्या जातात की त्या देवतेची करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या परिवारातल्या देवता मानल्या जातात. आणि म्हणून महालक्ष्मीचे सगळे उपचार या 5ही देवतांना केले जातात. दुसरा भाग येतो तो प्राकार देवतेचा. प्राकार देवतेचा म्हणजे मंदिराच्या सभोवताली असलेल्या तटबंदीच्या आत ज्या देवतांचे विराजमान झालेल्या आहेत मूर्ती, त्या सगळ्या देवता या प्राकार देवतामध्ये येतात. प्राकार देवतामध्ये आपल्याला अगदी हनुमंतापासून गणपतीपासून अनेक देवदेवतांची शिल्प त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला रामाचं मंदिर आहे, त्यानंतर साधारणपणे 4 शिवलिंग आहेत त्या ठिकाणी, नवग्रह मंडप आहे, अष्टदिक्पाल आहेत. आणि काल आपण त्या पंचगंगेचा परिचय करून घेतला पहिल्या दिवशी. त्या पंचगंगेच्या 5 नद्यांची मूर्तिशिल्पसुद्धा त्या मंदिराच्या प्राकारामध्ये आहेत. या सगळ्या देवता प्राकार देवता साधारणपणे 200च्या सुमारास आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं प्राकार देवता या मंदिराच्या तटबंदीच्या अंतर्भागामध्ये आहेत. त्यानंतर या मंदिराचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दक्षिण भारतीय मंदिर रचना शैलीप्रमाणे प्रत्येक मंदिरामध्ये 2 तीर्थकुंड किंवा 2 जलाशय असतात. तसेच या मंदिराच्या प्राकारामध्ये 2 जलाशय आहेत, एक काशीकुंड आणि दुसरं मनकर्णिका कुंड. या दोन्ही कुंडांचं अतिशय
महत्त्व पौराणिक ग्रंथामध्ये सुद्धा आहे आणि इतिहासामध्ये सुद्धा आहे. ऐतिहासिक संदर्भानुसार मनकर्णिका कुंडामध्ये स्नान केल्यानंतर देवतेचं दर्शन घ्यायचं अशी परंपरा आपल्याला करवीर महात्म्यामध्ये पाहायला मिळते. आणि काशी कुंड आणि मनकर्णिका कुंड ही या जगदंबेच्या उपासनेमधली अतिशय महत्त्वाचा घटक असलेली दोन जलाशय या मंदिराच्या प्राकारातच आहेत. आणि मग येतो तो परिसर देवतेचा भाग. परिसर देवतेमध्ये मग कोल्हापुरामध्ये असलेल्या या जगदंबेशी संबंधित असलेल्या इतर अनेक देवता, अक्षरशः शेकडोच्या संख्येनं देवता त्या महालक्ष्मीच्या संदर्भात आहेत. पूर्व बाजूला उजळाई देव, त्यानंतर टेकडीवरती टेंबलाई देवी, त्र्यंबोली देवी आहे, दक्षिणेला चक्रेश्वर आहे, चक्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे, पश्चिमेला अगदी कळ्यापर्यंत महादेवाचे अनेक मंदिरं आहेत. ती करवीर निवासिनीच्या क्षेत्रदेवता म्हणून मानल्या जातात. वायव्येला केदारनाथ ज्योतिबांचं मंदिर आहे. अशा अनेक परिवार देवता, परिसर देवता आणि प्राकार देवता यांची मांदियाळी म्हणून ही करवीर भूमी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. सर, आता आपण आईबद्दल, मंदिराबद्दल, इतर जे देवदेवता आहेत त्यांच्याबद्दल बोललो, पण आईबद्दल अनेक आख्यायिका आहेत ज्या आपण ऐकतो. अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या ऐकायला मिळतात. सर, त्या गोष्टी मला ऐकायला आवडतील. आख्यायिका म्हणजे दंतकथा या ऐतिहासिक असत नाहीत, त्याला कुठले संदर्भ आपल्याला सांगता येत नाहीत, पण या आख्यायिकांच्या जोरावर किंवा या आख्यायिकांच्या आधारावर या जगदंबेची उपासना आणि या जगदंबेविषयीची श्रद्धा लोकांच्या मनामध्ये असते. म्हणून या आख्यायिका अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यातली एक आख्यायिका अतिशय महत्त्वाची आहे की त्या जगदंबेचं मूळ स्वरूप काय, ती स्त्री आहे की पुरुष आहे, की ती कोणत्याही गुणांनी युक्त अशी नाही, हे दाखवणारी एक आख्यायिका करवीर महात्म्यामध्ये ऐकायला मिळते किंवा वाचायला मिळते. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की कोल्हापुरातला एक वृद्ध गृहस्थ महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये येऊन या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः असा जप करत होता. कित्येक वर्ष हा वृद्ध गृहस्थ त्या ठिकाणी जगदंबेच्या समोर तिची आराधना करत होता. आणि ब्रह्मानंद कुमार स्वामी, नारायण स्वामी यती नावाचे एक सद्गृहस्थ जे संन्यासी होते, ते नरसोबावाडीहून महालक्ष्मीच्या दर्शनाला आले आणि त्यांनी इथं त्या वृद्धाला बघितलेलं पाहिलं आणि त्याला सांगितलं काय, अरे बाबा तू मंत्र चुकीचा म्हणतोस, नमस्तस्मै म्हणायचं नाही, नमस्तस्यै म्हणायचं आहे. समोर स्त्री देवता आहे आणि नमस्तस्मै हा मंत्र म्हणत असताना तो समोर पुरुष देवता आहे असं गृहीत धरलं जातं. तेव्हा स्त्री देवतेची उपासना करताना नमस्तस्यै 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 नमो नमः असं तू म्हणायला हवं. यावरती त्या वृद्ध गृहस्थाला खूप वाईट वाटलं की आपण इतकी वर्षे जगदंबेच्या समोर बसून आराधना करतोय, उपासना करतोय, तिची करुणा बघतोय, पण ते तिच्यापर्यंत पोहोचतच नाही. त्याच्यामुळे त्याला खूप वाईट वाटलं आणि तो रडायला लागला त्या ठिकाणी. आणि करवीर निवासिनी जगदंबेनं साक्षात त्या नारायण स्वामींना दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की मी स्त्री आहे किंवा पुरुष आहे किंवा माझ्यासाठी स्त्रीचा मंत्र का पुरुषाचा मंत्र हे ठरवण्याचा अधिकार तुला कोणी दिला. मी सर्व गुण संपन्न आहे. त्याच्या भक्तिभावानं ज्या रूपामध्ये त्यानं मला हाक मारली त्या रूपामध्ये मी त्याच्यासमोर प्रकट होणार आहे. त्याच्यामुळं तू त्याची क्षमा माग असं सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी नारायण स्वामी पळत पळत मंदिरामध्ये आले आणि त्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले. त्याला सांगितलं की माऊली, तुमच्यामुळं मला जगदंबेनं साक्षात दर्शन दिलं. आणि या ठिकाणी आणखीन एक खूप छान त्या कथेला वळण आलं. नारायण स्वामींनी पाय धरल्यानंतर तो वृद्धग्रस्ताच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या निमित्तानं आपल्याला जगदंबेनं दर्शन दिलं, पण मी इतकी वर्षे जगदंबेची पूजा करतोय, मला जगदंबेनं का नाही दर्शन दिलं. तेव्हा जगदंबा त्या ठिकाणी प्रगट झाली आणि तिच्या तेजामुळं तो मूर्छित झाला. आणि जगदंबेनं नारायण स्वामींना सांगितलं की तुझ्या तपोबलाचा उपयोग कर, तुझं तपाचं सामर्थ्य आहे ते वापर आणि याला शुद्धीवर आण आणि माझं दर्शन घेऊन दे. आणि मग नारायण स्वामींच्या तपोबलानं नारायण स्वामींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याने जगदंबेचं दर्शन घेतलं आणि तिथं प्राण सोडला. ही कथा आपल्याला करवीर महात्म्यामध्ये किंवा नारायण स्वामींच्या चरित्रात पाहायला मिळते. म्हणजे या देवीचं जगतव्यापी स्वरूप कसं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन एक छोटीशी दंतकथा याच्या संदर्भातली सांगितली जाते, ती म्हणजे कोल्हापूर या नावाची उत्पत्ती सांगताना करवीर निवासिनी महालक्ष्मीनं कोल्हासुराचा आणि त्याचा पुत्र असलेल्या करवीरासुराचा वध केला. आणि मग त्या वधाची ठिकाणं, त्या युद्धाचं संपूर्ण बारकाईनं केलेलं वर्णन हे आपल्याला करवीर महात्म्यामध्ये आहे. अशा या 2-3 आख्यायिकातून किंवा 2-3 दंतकथातून या महालक्ष्मीचं प्राचीनत्व, तिचं लोकांच्या मनामध्ये असलेलं भावनिक स्थान, तिच्याबद्दलची लोकांच्या मनामध्ये निर्माण असलेली श्रद्धा, या सगळ्याला या दंतकथांचा, या आख्यायिकांचा खूप मोठा आधार आहे. वा सर, खरंच तुमच्यामुळे आज इतकं ज्ञान मिळालं, इतक्या गोष्टी नव्याने कळल्या. ज्या कथा आहेत, जे पुराण आहेत ते आज तुमच्यामुळे आम्हाला कळलं.
मंडळी, मला जशा खूप नवीन नवीन गोष्टी कळल्या आज, तशा तुम्हालाही नक्कीच कळल्या असतील. श्रीमाता शारदीय नवरात्राच्या आजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे तृतीयेला श्री करवीरनिवासिनी अंबाबाईची महाविद्या श्री तारा या रूपामध्ये पूजा बांधलेली आहे. दशमहाविद्यापैकी ही दुसरी महाविद्या मानली जाते. या देवतेच्या स्वरूपामध्ये असं म्हटलेलं आहे की तिचा डावा पाय हा शवावर आहे. तिच्या 4 हातामध्ये खड्ग, नीलकमल, त्याच्यानंतर खप्पर आणि कात्री असे 4 वस्तू आहेत. तिनं गळ्यामध्ये मुंडमाला घातलेली आहे, नरमुंडमाला. तिच्या जटालाभ हा पिंगट केसांचा आहे, पिंगट रंगाचा आहे आणि सर्व दुःख दारिद्र्य खप्परात खेचणारी अशी ही देवता आहे असं तिचं वर्णन केलेलं आहे. मेरू पर्वताच्या पश्चिमेस चोलना नदीच्या तीरी या देवतेची उत्पत्ती सांगितलेली आहे आणि वसिष्ठ ऋषींनी या देवतेची विशेष उपासना सिद्ध केली. या देवतेच्या उपासनेमुळे सर्व दुःखांचा नाश, संस्कृती नाश आणि सर्व सिद्धी प्राप्ती होते.
मंडळी, आता वेळ झाली आहे तुमच्या सगळ्यांचा निरोप घेण्याची. भेटणार आहोत आपण उद्या पुन्हा नवीन भागात. तोवर राम राम. भेटूया याच वेळी याच कार्यक्रमात उद्या परत. तोवर राम राम. सहप्रायोजक रिलीवेक्स ऑइंटमेंट, विश्वास आयुर्वेदाचा रिलीवेक्सचा घ्या फायदा. सहप्रायोजक महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. लखलखतं नाविन्य. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत रिलीवेक्स ऑइंटमेंट, विश्वास आयुर्वेदाचा रिलीवेक्सचा घ्या फायदा. सहप्रायोजक महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. लखलखतं नाविन्य.